पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शिरसोनपाडा येथील जमिनीच्या 7-12 उतार्यावर खोटी नावे नोंदवण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार राजूभाऊ मालक यांनी मोखाडा नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र वेळेवर झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या चुकीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. मात्र तरीही संबंधित यंत्रणेकडून योग्य कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. नायब तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः संबंधित तलाठी यांच्या चुकीच्या नोंदींमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप अर्जदाराच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. तुम्हाला जागा नाही का? त्याच्या अगोदर तुम्ही काय काय केलं मला ते सांगा पहिले. त्याचं कुटुंब जर मेला तर त्याला जबाबदार कोण? ही जी चौकशी करायची आहे ना, आता ते प्रांतकडे अपील चालू आहे, बरोबर, तो फेरफार रद्द करण्यासाठी. त्याच्यामुळे आता तहसीलदारांच्या लेवलला आता त्याच्यामध्ये चौकशी करणार काही ना, आपण तिकडनंच करून घेऊया. मी काय म्हणतो, त्यांनी पत्र तुम्हाला पण दिलेलं होतं का? तुमच्या कार्यालयासमोर तो आत्मदहन करणार होता की नाही? ही नैतिक जबाबदारी कोणाची मला ते सांगा पहिले. बरोबर ना? तो प्रशासनाचा भाग झाला. तो अपील करेल किंवा अपीलाच्या अगोदर त्यांनी काय झालंय, कशा पद्धती झाली, त्यांनी पत्र व्यवहारामध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे. ते तुम्ही वाचलं नाही का 1-1.5 महिना? नाही वाचलं. त्याचं कुटुंब जर मेलं असतं त्याला जबाबदार कोण? प्रशासन राहिलं. प्रशासन राहिलं असतं. प्रशासन 1 महिना 1.5 महिना 2 महिने झोपलेलं होतं का? याचं उत्तर द्या आम्हाला. तुम्हाला ते सांगा, आमचे तहसीलदार साहेब आहेत ना, ते आरो म्हणून वसई महानगरपालिकेत वसई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर त्यांनी तुम्हाला पत्र दिलेले. त्या पत्राची तुम्ही दखल का घेतली नाही मला याचं उत्तर द्या पत्रकारांना. बाकी वाईट नाही. ठीक आहे, आम्ही तुम्हाला रिटर्न मध्ये देऊ. आज जर मेला असतं तर त्याला तुम्ही लेखी दिली असतं का आम्हाला? नाही, आम्ही पकडलं होतं. अहो पकडलं असतं, पुढचं काय केलं असतं तो भाग वेगळा. त्यांनी तुम्हाला पत्र किती तारखेला दिलेलं ते मला सांगा पहिले. त्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे? तो तलाठी कोण आहे? त्याला बोलवा इथे. तो अपील दाखल करतो. आता जागा त्याला अपील दाखल करायला? त्याला आता जागा का? अपील दाखल त्याने केले होते, पण कोणाचं काय नाव होतं? मैंने दादा ऐका ना, एक अपील दाखल केलं तर त्यांनी त्याची समजूत काढण्यासाठी एका बाईला पैसे देऊन उभं केलं अपील दाखल करण्यासाठी, आणि अपील दाखल केलं आणि नंतर त्याच बाईला पैसे देऊन तो माघारी घे म्हणून तिला परत लावलं. असं अपील असतं. तुमचे तलाठी, तुमचे सगळे मंडळ अधिकारी, सगळं हे प्रशासन भोंगळ आहे. आदिवासीच्या जागा परक्यांच्या लोकांच्या नावावरती करायचा हा तुमचा गोरख धंदा सुरू आहे तहसील कार्यालयामध्ये. स्पष्ट आरोप आहे. मी तेच म्हटलं की याची तक्रार करा. किती तक्रार करायच्या हो? अहो आत्मदहनापर्यंत तक्रार करतो याचा अर्थ तुम्ही झोपलेत का हो? आज त्या माणसावरती आत्महत्या आत्मदहन करण्याची वेळ येते त्याच्या कुटुंबावरती, तोपर्यंत तुम्ही सुस्तावलेत का? दुसरा वेळ आहे. हा, एकदा नाही दुसऱ्यांदा त्यांनी स्मरणपत्र पण दिलेलं होतं. याला सर्वस्व जबाबदार तुम्ही आहे पालवे साहेब. Subscribe for more content.